12 कोटी जनतेचे पैसे तुम्ही असे खाणार आणि असे मुक्त हस्ताने वाटणार जुगारात. हा जो राजकीय जुगार सुरू झालाय तो केविलवाणा आणि किळसवाणा आहे. कायदा आणि सुव्यवस्थेबद्दल न बोललेलं बरं. आम्ही त्याच्यात मांडलंय की नांदेडला आठवड्याला 1 खून होतोय. महाराष्ट्रामध्ये महिलांवरचे अत्याचार वाढलेत. खोटानाट्याची स्पर्धा सुरू झालेली आहे. जे ठाण्याच्या केसबद्दल विरोधी पक्षनेते बोलले, सगळे पुरावे हातात असताना देखील पोलीस कारवाई करायला तयार नाहीत. म्हणजे कन्फेशन आहेत आरोपींचे की आम्हाला खून कोणी करायला सांगितला, काही पोलीस करायला तयार नाहीत. हे का चालू आहे? सत्ताधारी पक्षाची लोक खून करणार असतील आणि सत्ताधारी पक्ष त्यांना वाचवणार असेल तर कायदा आणि सुव्यवस्था राहणार कशी? लोकांची हिंमत वाढायला लागली. स्वतःच्या